नमस्कार मित्रांनो, सध्या आता हातमळी गावात आलो आहोत आणि रईत दुरकरी यांचा जे कालचं मैदान पार पडलं आणि त्या मैदानात तिन्ही टॉपचे वासरं नंबरात राहिले आणि त्यांना गुलाल मिळून दिला असा हिंदकेसरी हिरा आणि राजा आणि फायर. बघूया मित्रांनो, मुलाखत घेऊया आणि मालकाशी भेट घेऊया. बघूया. नमस्कार रईत दुरकरी. नमस्कार. सध्या जे कालचं मैदान पार पडलं त्या मैदानात तिन्ही बैल गुलालात राहिले, त्याबद्दल तुम्हाला कसं वाटलं? खूप आनंद वाटतो. बघू शकतात मित्रांनो, एक गरीबाचं तिन्ही बैल काल जे मैदान पार पडलं त्या मैदानात तिन्ही बैलांना गुलाल मिळून दिला. आणि तुम्हाला गाडी पाळताना कसं वाटलं? खूप आनंद वाटला. स्वतः मी पळाली गाडी. बघू शकतात मित्रांनो, स्वतः समोरचा बैल थोडा कमी पडला पण हिरानं समजून घेतलं. बघू शकतात मित्रांनो, ड्रायव्हर पण स्वतः बैल पण दोन्ही पण घरचा साज आणला. आणि म्हणजे कारण आपलं असं होतं, ते जोड खरेदी केली आपण. मित्रांनो बघू शकतात, असं पायऱ्यामुळं थोडी अडचण आली आणि त्या अडचणीमुळं रईत ड्रायव्हर यांनी नवीन खरेदी केली मैदानासाठी आणि ते मैदानात गुलालाचे मालकरी असे ठरले. असा हिंदकेसरी हिरा आणि फायर. बरं, हे हिराला बऱ्याच दिवसानंतर गुलाल लागला, त्याविषयी काय म्हणणं? म्हणजे आपण सध्या पायऱ्याची अडचण आहे, त्याच्यामुळं पण पायरा असाच जुळून आला आमचा. बघू शकतात मित्रांनो, घरचा साज या मैदानात पार पडलं. सध्या रुटीनवरच राहू देणार होतो, पण ते नेत होते, पण पायऱ्याचे जमलं म्हणून याला बी नेलं. बघू शकतात मित्रांनो, ड्रायव्हरची काही इच्छा नव्हती हिराला पळवायची, पण तरी पण एकदा पळवून त्यांना गुलाल करून साध्य करून दाखवलं का मी अजूक संपलो नाही, अजूक आहे. त्याच्यामुळं या हिराला हाणला आणि त्यांना गुलाल करून दिला. असा हिरा बऱ्याच दिवसानंतर गती लागली. तरी खाद्य काय चालू केलं याला आता सध्या बुलट राजा. बघू शकता मित्रांनो, बुलट राजा या खाद्य खाऊ घालून कसं वाटलं तुम्हाला? खाद्य खाऊ घालून म्हणजे लय पळ वाढलं वासराचं. बघू शकतात मित्रांनो, ड्रायव्हरचं म्हणणं आहे की जे खाद्य आहे त्या खाद्यामुळं जास्त गती लागली बैलाला आणि त्या हिराना गुलाल मिळून दिला बऱ्याच दिवसानंतर. तरी बऱ्याच दिवसानंतर काही आजारी होतं का, त्याच्यामुळं काही? पहिले आजारी होतं बैल, त्याच्यामुळं काही हाणला नाही आपण. बघू शकतात मित्रांनो, काही आजारामुळं हिरा थांबेल होता आणि बऱ्याच दिवसानंतर त्यांना कमबॅक केला असा हिराबाई. बघू शकतात मित्रांनो, हिराला खूप जास्त गती लागली आणि गाडी कडनं लागली आणि गुलाल घेतला. बघू शकता मित्रांनो, कडाना गाडी लागली पब्लिकना पण, आणि तरी पब्लिकचं भिताड हिरा म्हणून याची ओळख झाली. आणि कडाना पण पळून 3 फेरे पळून गुलाला राहिला आणि सिद्ध करून दाखवलं की मी अजून संपणारही नाही. असा यांचा रईत दुरकरी यांचा हिंदकेसरी हिरा. आणि सध्या हे राजाची मुलाखत द्या आपल्याला. राजा म्हणजे असं कोसा किल्लार आहे. राजा कोसा किल्लार मित्रांनो बघू शकतात. पण हे हिरा संघ पण पळाला आणि घरचा जात पळून गती याच्यातून दोघाला पण लागली का, कोणत्याला जास्त लागली? गती याला जास्त, ते याला सध्या अजून इतका हाणला नाही, फेरे काढले. तरी पण नवीन खरेदी करून तरी पण गुलाल मिळवून दिला. कमी नाही पडले. बघू शकतात मित्रांनो, कधी पण पायऱ्याची अडचण येत असते, तरी घरचा साथ बांधून ठेवायलाच पाहिजे. आणि पायऱ्याची अडचण येत असती, त्याच्यामुळं घरचा साज रईत दुरकरीने पळवला आणि त्या कालचे जे मैदान पार पडलं त्या मैदानात फायनल गुलालाचे मालकरी असे ठरले घरचा साज. आणि स्वतः रईत दुरकरी पण ड्रायव्हर होते. बघू शकतात हे वासरू
ठेवण्याचं कारण काय? म्हणजे वासरू आपल्याला आवडलं होतं, घेऊन टाकलं होतं. बघू शकतात मित्रांनो, रईत दुर्के यांना कालचं जे मैदान पार पडलं त्या मैदानात पण गट पास करून त्या मैदानात चांगला आनंद वाटला आम्हाला गट पास करून त्यांना त्या वासराला पळ बघितला आणि वासराला 12 महिन्याचं वासरू आहे. सध्या 12 महिन्याचा वासरानं काल जे मैदान पार पडलं त्या मैदानात गट पास करून त्यांना पण सध्या गुलाल लावून ठेवला. असं नाव काय? नाव याचं फायर आहे. आदत किंग फायर या वासरानं खूप छान गाडी पळाली आणि त्या गाडीचे ड्रायव्हर स्वतः रईत दुरकरी आणि याला जोड कोणता होता? याला तिकडचा वादळ म्हणून होता. वादळ म्हणून होता मित्रांनो, बघू शकतात. तरी हे खरेदी कशी केली? खरेदी म्हणजे ही चांगली रकमेची केली. तरी काहीतरी तरी ही 5 लाखाची खरेदी आहे. बघू शकता मित्रांनो, एवढाची वासरू गतीमुळं त्याला आवडलं रईत दुरकरी, त्याच्यामुळं 5 लाख रुपये देऊन ही नवीन खरेदी केली. एकदा गट पास केला होता यानं, त्याच्यामुळे घेऊन टाकलं. तरी मागं मैदान जे झालं त्या मैदानात पण गट पास केला आणि तवा पण आवडलं होतं. नंतर आता रईत दुर्कनीनं मनात बसलं आणि काल जे मैदान पार पडलं त्या मैदानात घेऊन आले घरी रोखठोक रक्कम देऊन. आणि सध्या या वासराला बघून कसं वाटलं तुम्हाला? म्हणजे चारी पाय सारखे, त्याच्यामुळे आपल्याला पहिले आणलं त्याच्यामुळे घेतलं. बघू शकतात मित्रांनो, जे आवडलं आपल्याला बैल ते आपण घेतो, किती रक्कम जाऊ दे. बघू शकतात मित्रांनो, रईत दुरकरीचं म्हणणं आहे की मला बैल जर आवडलं तर मी किती रक्कम देऊ शकतो आणि वासरू घेऊ शकतो. आणि सध्या या वासराला बळच पळ लागलं होतं आणि चांगलं बऱ्याच अंतरावरून गट पास केला आणि घेतल्याबरोबरही गुलाल मिळवून दिला असं आदत किंग फायर. आणि सध्या आता याला जवळपास किती दिवस झाले आणून घरी? तरी याला 2 महिने झाले बा. तरी जवळपास 2 महिने झाले मित्रांनो, बघू शकतात. आणि वासरांना पण सिद्ध करून दाखवलं. एवढंची वासरू आहे, बघू शकतात. आता याला कोणत्या मैदानात पळवणार? आता याला सध्या इकडं आंबड तालुक्यात शंकरपाटी तिकडे नेणार आहे. रईत दुरकरीचं म्हणणं आहे की आता याला शंकरपटात पळवण्याची इच्छा आहे आणि पाहूया काय करतो मित्रांनो. आणि सध्या आता हिराला कोणत्या मैदानात दिसायला भेटन? आता सध्या हिऱ्याला पुण्याच्याच मैदानात आणणार आहे. बघू शकता मित्रांनो, रईत दुरकरी यांचं म्हणणं आहे की आम्ही आता सध्या 3 फेऱ्याच्या मैदानातही आणायचं याला. आणि आता सध्या किती लांब पडतं तुम्हाला ते तरी मैदान? 700-800 किलोमीटर पडतं. 2 दिवस आधी निघलं तर. बघू शकता मित्रांनो, इतक्या लांब जाऊन त्या 700 ते 800 किलोमीटर पडतं आणि एवढ्या लांब जाऊन तरी हिराना गुलाल घेतला. बघू शकतात मित्रांनो, काफी चांगलं हुशार बी आहे. आणि एकाची इच्छा का आहे का तुमची? नाही, एकाची इच्छा नाही आपली. बघू शकता मित्रांनो, रईत दुरकरी यांची इच्छा तर नाहीच आहे एकाची. आणि मागणी आली त्याला पण आम्ही दिली. एवढी मोठी मागणी आली की रईत दुरकरीनं काही हिरा द्यायचं नाव घेतलं नाही. आणि किती तर मागणी आली होती? याला सध्या 7-8 लाख रुपयाची मागणी आली. तरी पण 7 या 8 लाख रुपये लागून गेले मित्रांनो, पण रईत दुरकरी यांना काही दिला नाही. आणि बऱ्याच दिवसानंतर डबल एकदा इतिहास रचला असा हिरा. आणि बऱ्याच दिवसानंतर आलो होतो आम्ही गोठ्यावर आणि तवा मुलाखत घेतली होती. तवा काय गुलालात नव्हता आणि बऱ्याच दिवसानंतर आलो होता तर बराच बदलाव झाला. काय हिराला कसं काय एवढी गती लागली? गती म्हणजे आम्ही किल्लरचं खाद्य चालू केलं तेव्हापासून गती वाढली. बघा मित्रांनो, खिल्लार खाद्य
चालू केलं आणि बरंच काही फळ असं हिराला लागलं आणि सध्या हिरा खूप छान पळतं आणि गती जास्त लागली आणि गुलाला पण राहिला असा हिरा. आणि सध्या आता आपल्याला याला कुठं नेणार आहे? जे मैदान झालं ते कालचं ते तुम्हाला काय बक्षीस भेटलं तिथे?